महाराष्ट्र सुपरफास्टमधून. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर. भिवंडीमधून सुरेश म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी. उमेदवार बदलानंतर नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंपुढे पेच. नाशिकमधून छगन भुजबळांची प्रचाराची तयारी पूर्ण. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे पूर्ण ताकदीनं प्रचाराला. ठाण्याच्या जागेवर भाजपचा आग्रह. उमेदवारांचा बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय. भाजपकडून कोणताही दबाव नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकर यांची भूमिका चुकीची. भाजपला कसा फायदा होईल अशी वंचितची भूमिका. काँग्रेसचे नेते भालचंद्र मुणगेकर यांचा गंभीर आरोप. संजय निरुपम यांचा काँग्रेसचा राजीनामा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पाठवला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनी आपलं ट्विटर बायो बदललं. कव्हर फोटोमध्ये माझा कट्टा कार्यक्रमातील फोटो. मोहित कंबोज यांचं संजय निरुपम यांना विरोध करणारं ट्विट. निरुपम हिंदू विरोधी. त्यांच्याकडून मुंबईमध्ये बीफ पार्टीचं आयोजन म्हणून त्यांना विरोध कायम. कंबोज यांचा ट्विटमध्ये उल्लेख. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकलं. 95 लाखांची थकबाकी तर इतर मंत्र्यांच्या बंगल्यांचीही पाणीपट्टी थकीत. विश्व हिंदू परिषदेकडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती असे 15 दिवस देशभर रामोत्सव साजरा केला जाणार. पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. विश्व हिंदू परिषदेचं महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. IIT मुंबईचे 36% विद्यार्थी अजूनही बेरोजगार. गेल्या वर्षी IIT मुंबईच्या 32.8% विद्यार्थी नोकरीपासून वंचित. बेरोजगार तरुणांच्या संख्येमध्ये यावर्षी आणखी वाढ. आणि यानंतरच्या बातम्या विदर्भातून. राज्यामध्ये काँग्रेसकडून सभांचा धडाका. राहुल गांधींची 13 एप्रिलला भंडारा गोंदियात सभा. 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये प्रियांका गांधींची सभा. 9 एप्रिलला रामटेकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची सभा. यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरताना विद्यमान खासदार भावना गवळींची गैरहजेरी. तिकीट कापल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात पण भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. अकोल्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारासाठी नाना पटोले अकोल्यात. अकोल्यातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि नारायण गव्हाणकर यांच्यामध्ये चौरंगी सामना. नवनीत राणांकडून उमेदवारी अर्ज दाखल. नवनीत राणांसोबत आदिवासी बांधवही उपस्थित. नितीन गडकरी तुमच्याशी वैर नाही पण तुमचे माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची आता खैर नाही अशा आशयाचे नागपूरच्या सियोगनगर आणि धाडीवाल लेआउट परिसरामध्ये होर्डिंग. आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अर्चना पाटील यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी. धाराशिव लोकसभेमध्ये अर्चना पाटील यांचा सामना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्याशी. 2019च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांकडून अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंग पाटील यांचा पराभव. हिंगोलीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन. हिंगोलीमध्ये भाजपकडून बंडखोरी. महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. विचार करून फॉर्म भरलाय, माघार घेणार नाही. अर्ज भरल्यानंतर रामदास पाटील यांची प्रतिक्रिया. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट. वंचितनं उमेदवार ऐनवेळी बदलला. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी. पिस्टल आणि चाकू हातात घेऊन दहशत पसरवणारा तरुण अटकेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पदमपुरा चौकातील सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई.
कळंब तालुक्यातील 3 गाव गुंडांना धाराशिवमधून हद्दपार, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कारवाई. आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. माढा लोकसभेसाठी महादेव जानकर यांच्या युटर्नमुळे नाराज उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा. माढ्यातून मी लढावं यासाठी अनेकांनी आग्रह केलाय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुख यांच्याबाबत शेतकरी कामगार पक्ष आग्रही. शरद पवार जो आदेश देतील त्यानंतर तयारी करू, शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या सरवडे गावामध्ये एका कार्यक्रमानिमित्त संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट. वडील शाहू महाराजांसाठी संभाजीराजेंकडून जोरदार प्रचार. प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराचीही घेतली भेट. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. मोहिते पाटलांनी बुधवारी सकाळी घेतली शरद पवारांची भेट. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचं प्रचारासाठी मुद्द्याचं बोलावं हे अभियान. या अभियानाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे सोलापूरमधल्या विविध घटकांशी साधणार संवाद. अभियानाच्या पहिल्याच दिवशी साधला रिक्षा चालकांशी संवाद. ऑगस्ट महिन्यात सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होईल. भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंचं सोलापूरकरांना आश्वासन. पुण्यामध्ये लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे सीईएस सायरस आणि विलू पूनावाला शाळेतील 161 विद्यार्थ्यांनी आणि 20 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धान्य वाटप. लीला पूनावाला फाउंडेशनचे विश्वस्त फिरोज पूनावाला यांच्या हस्ते धान्याचं वाटप. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत मानमारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान आढळले रणगाड्याचे बॉम्बशेल. पोलिसांनी बॉम्बशेल ताब्यात घेऊन संरक्षण विभागाकडे केले सुपूर्द. यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू. 1 ते 2 दिवसात महायुतीचे उमेदवार घोषित करू, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्याच्या चाऱ्या पाण्याची सोय. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या महड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समिती आजपासून बंद. व्यापारी वर्ग आणि हमाल मापारी प्रतिनिधींच्या बैठकीत हमाली, तोलाई, वाराई या कपातीसंदर्भात तोडगा न निघाल्यानं निर्णय. धुळ्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीमध्ये 25.16% इतकाच पाणीसाठा उपलब्ध. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 85 विहिरींचं अधिग्रहण. टंचाई निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना. आणि यानंतरच्या बातम्या कोकणातून. अलिबागचं नामांतरण मायनाक नगरी असं करावं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. गुहागरमध्ये शिकारी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या 5 जणांना चिपळूण न्यायालयामध्ये जामीन मंजूर. 25,000 रुपयांच्या जामिनावर सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.